हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण लवकर उठलो आहे. आता वाजले 6:30, 6:15 ते 6:30 वाजलेले आहेत. आणि बाहेर बघू शकता तुम्ही, सकाळचं मस्त सुंदर वातावरण, पण सकाळी सकाळी पाऊस पडत होता. अगदी बारीक बारीक पाऊस चाललेला होता. आणि जायचं आहे आम्हाला बाहेर, म्हणजे लाडूबाईचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यासाठी आम्हाला मार्कशीट वगैरे घ्यायला धुळ्याला तिच्या पॉलिटेक्निकल कॉलेजला जायला लागणार आहे. तर सकाळी लवकर उठलो होतो, आवरून म्हटलं जाऊया. आणि यांनाही टिफिन द्यायचा होता, राजलाही जेवण बनवून जायचं होतं कारण त्याची शाळा होती. त्यामुळे मी इकडे टिफिनची तयारी केली. भाजी रेडी झाली माझी, आणि थोडासा हिरव्या मिरचीचा ठेचा पण करून घेणार होती, म्हणजे यांना पण टिफिनला देणार होती. आणि आम्हालाही म्हटलं सोबत आपण जातो आहे तर टिफिन पॅक करून घेऊया म्हटलं दोघींसाठी. तर कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि बाहेरचं तेलकट वगैरे खाल्लं की अजून त्रास होतो. त्यामुळे म्हटलं घरचं आपलं आपल्याजवळ असलं की बरं असतं. तर मग इकडे आता टिफिन पॅक करून घेते. एका डब्यात भाजी टाकली, एका डब्यात चपाती दिलेला आहे. त्यानंतर इकडे यांना पण हिरव्या मिरचीचा ठेचा दिलेला आहे. तर पावसात छान वाटतं थोडंसं असं झणझणीत खायला. तर म्हटलं टिफिनलाही ठेचा देऊया म्हटलं. तर टिफिन पॅक झालेला आहे यांचा. त्यानंतर आपण आपला टिफिन पॅक करून घेणार आहे. आणि राज आता ट्युशनला गेलेला होता, तर तोपर्यंत माझं आवरूनही झालेलं होतं. म्हटलं 9:30पर्यंत आपल्याला निघायचं, म्हणजे तिकडून कॉलेजला किती वेळ लागतो काय लागतो त्यानुसार आपल्याला परत यायला बरं. नंतर मग यांनी आम्हाला ऑफिसला जाताना बस स्टॉपला सोडलं. आणि पाऊस चालू असल्यामुळे जास्त काही तिकडे मी शूट करू शकले नाही. नंतर मग तिकीट वगैरे काढलं दोघींनी आणि बसलो बसमध्ये. तर ती पाऊस बघत होती लाडूबाई माझी, मग ती म्हणे मला नको घेऊ. तर म्हटलं ठीक आहे. नंतर निघाली आमची बस आणि आम्ही लागलो प्रवासाला. तर थोडं पुढे गेल्यानंतर खूपच पाऊस होता अजून. त्यानंतर आम्ही जे सोबत बांधून आणलं होतं टिफिन, तर एका ठिकाणी गाडी थांबणार होती. तिकडे म्हटलं आपण खाऊन घेऊया म्हटलं. नंतर हा जो मुलगा आहे तो बिचारा इतका खेळत होता खाली, पण गाडीला अगदी ब्रेक लागल्यावर ते वेगळंच होऊ शकतं म्हटलं. तर त्याच्या मम्मीला म्हटलं वरती बसून घ्या त्याला. तर ते झालं. त्यानंतर गाडी वगैरे थांबली आणि मग आम्ही आमचं मस्त ठेचा आणि चपाती काढली बाहेर आणि दोघींनी मस्त पोटभर खाल्लं. त्यासोबत लोणचं पण घेतलेलं होतं. खूप छान जेवण जातं, असं मला तर खूपच आवडतं आपण कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे जाण्यापेक्षा. तर असं जेवण खूप छान जातं आणि भूक लागलेली असते, त्यामुळे अगदी आपण पटकन खाऊन जातो, पटकन फस्त करतो. दीदीने पण खाऊन घेतलं, मीही खाऊन घेतलं. त्यानंतर चहा घेतला आणि तिला काय घ्यायचं होतं चिप्स वगैरे ते पण तिने घेतलं. आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला आपण लागणार आहोत. तर म्हटलं आपण गाडीतच बसून खाऊया म्हटलं, इकडे काही यायचं नाही आपल्याला, फक्त चहा घेण्यासाठी आम्ही तेवढं उतरलो. त्यानंतर मग तिने जे खाऊ घेतलं होतं चॉकलेट आणि चिप्स, मग ते मलाही तिने दिलं, माझ्याशी शेअर केलं. आणि खूप थंडी वाजत होती कारण पाऊस पडलेला होता आणि खूप गारठा वाढलेला होता. तर नंतर आता बसमध्ये पण आजूबाजूच्या काचा कारण उघड्याच असतात, तर आपण कोणाला बोलू नाही शकत. तर खूप अशी थंडी पण वाजत होती आणि खूप छान बाहेर वाटत होतं, गार अगदी मस्त पावसाचं वातावरण आहे, हिरवंगार सगळीकडे. त्यानंतर इकडे आता या पोर्शनमध्ये पाऊस बंद होता. त्यानंतर धुळं लागल्यानंतर पाऊस खूप जोरात चालू झालेला होता. आता इकडे लळिंग आलं म्हणजे आपलं धुळं लागलेलं आहे. त्यानंतर बस स्टॉपला उतरलो आणि रिक्षा केली. पाऊस खूप होता आणि आम्ही दोघं एका छत्रीमुळे दोघं अर्धे अर्धे भिजलेलो होतो. त्यामुळे बसलो एकदाचं रिक्षेत आणि म्हटलं तर निघूया. तर तुम्ही बाहेर बघू शकता खूप जोरात आणि मुसळधार पाऊस चाललेला होता. दीदीचे तर पार हाल चाललेले होते लाडूबाईचे. त्यानंतर मग पोचलो आम्ही कॉलेजला. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजच्या गेटजवळच आम्हाला सोडलं रिक्षावाल्याने. त्यानंतर कॉलेजचा परिसर पण बघा तुम्ही, खूप छान मस्त झालेला होता. लाडूबाईला तिच्या कॉलेजची आठवण झाली. ती म्हटली की असं नसतं उन्हाळ्यात वगैरे ओसाड पडलेलं असतं, आता छान हिरवगार झालेलं आहे म्हणे मम्मा. तिलाही छान वाटत होतं. नंतर कॉलेजला ऑफिसला गेलो. त्या ठिकाणी मग कॉलेजचं तिचं काय ते डॉक्युमेंट्स घ्यायचं होतं, मार्कशीट वगैरे LC वगैरे, ते सगळं कागदपत्र वगैरे जमा केली. त्यानंतर मग खूप सारी कामं असतात आपल्याला वाटतात, पण कॉलेजच्या नियमानुसार आपल्याला सगळे ते करून द्यायला लागतात. तर इकडे बरेच विद्यार्थी आलेले होते. तिचे मित्रमैत्रिणी सगळे ते भेटले, एकमेकांशी गप्पा मारत होते. त्यानंतर मग कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिकडे मग ते डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे होते. अजून काय काय लागणार आहे ते पण तिकडे सांगत होते ते. इकडे मग आता तिचं जे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन आम्ही बसलो होतो रांगेत. आणि त्यानंतर मग ते बोलवणार होते नंबर आल्यानंतर. तर इकडे वाट पाहत बसलो होतो जरा आम्ही, कारण कुठलंही काम करायला गेले की लागलीच होत नाही. तर खूप वेळ तिकडे बसल्यानंतर, कारण आता सगळेच जण आलेले होते कॉलेजचे विद्यार्थी डॉक्युमेंट्स घेण्यासाठी, तर खूप गर्दी झालेली होती. तर त्यामुळे थोडासा उशीर लागत होता. पण आम्हाला रिटर्न यायचं होतं परत, त्यामुळे मग थोडंसं म्हटलं आपल्याला पटकन करायला लागेल. तर इकडे आता आम्ही झालो होतो आणि कॉलेजच्या बाहेर आलो. नंतर रिक्षा वगैरे केली आणि मग निघालो.
निघताना तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता लाडूबाईचं जे बॅनर लागलेलं होतं ना, तिचा फोटो आलेला होता, ते या ठिकाणी दिसणार आहे. तर लाडूबाई म्हटले की माझं बॅनर लागलेलं आहे मम्मा इकडे, तर ते दिसेल म्हणे तुला, ते आता ओझरतं तुम्हाला लक्षात येईल की नाही. तर दिसलं होतं या ठिकाणी. त्यानंतर बस स्टॉपला आता निघालो आहे आपण, आपलं काम झालेलं आहे आणि बस स्टॉपकडे निघालो आहे आपण रिक्षा करून. तरी भरपूर वेळ झाला होता, 5:30 वाजले होते जवळजवळ. तर या ठिकाणी बघू शकता बॅनर दिसलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही बस स्टॉपला पोहोचलो. बस स्टॉपला गेल्यानंतर खूप काही गर्दी नव्हती. मग नंतर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभी राहिले मी आणि तिकीट घेतलं एक त्याचं आणि मग बसमध्ये बसलो. तर येताना काही जास्त पाऊस नव्हता, पाऊस कमी झालेला होता, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर इकडे खूप मोठी रांग असते तिकिटासाठी, पण आज काही नव्हती. तर तिकीट घेतलं एकदाचं आणि बसमध्ये बसलो आणि पुन्हा प्रवासाला लागलो. लाडूबाईचा चालला होता विषय की म्हटले मम्मी किती हाल होतात ना पावसामुळे आणि किती आपल्याला त्रास सहन करावा लागला, बस करा, रिक्षा करा, पायी चाला, खूप टेन्शन आलं होतं म्हणे मला आणि खूप थकली म्हणे मी. तर म्हटलं आपण कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे करता आलं पाहिजे व्यवस्थित, असं तिला समजवत होते मी की कुठलीही वेळ आली तरी आपण निघून न्यायला पाहिजे. असं नाही की आपल्याकडे 4 व्हीलर आहे, गाडी आहे, 2 व्हीलर आहे, आपण त्यावरच जायचं, असं काही नसतं म्हटलं. त्यानंतर घरी आलो, तिचे डॉक्युमेंट्स ती फाईलमध्ये वगैरे ठेवत होती, मी फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता काय करायचं. राज तर झोपी गेला होता. त्यानंतर मस्त खिचडी टाकली गरमागरम आणि खिचडी मस्त वाढली आणि खिचडी जेवण करायला बसलो. सकाळची भाजी होती वांग्या बटाट्याची, ती घेतली. आणि फ्रेंड्स आजचा दिवस असा गेलेला आहे. तर असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहत जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.